साला कोणी कोणाशी न बोला यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो नतमस्तक आपल्या या गुळखाडी एलकुंदे या गावी संपन्न होणारी शिव महापुराण कथा आणि त्या कथेची सांगता सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा काला अभंग मी आपल्या समोर गायला। अभंगाचा तुम्हाला हळूहळू चालावं लागेल आणि दुसरा नियम सांगितला महाराज, कोणी कोणाशी न बोला, बरं का, कोणीही कोणाशी बोलू नका। हो भगवान काय आज या मंडपातली प्रत्येक वस्तू प्रसाद आहे। काय आहे तुम्ही मला सांगा, ते मोडकं जे खंडी म्हणून आपण शिंक लावलेलं आहे ते काय सोन्याचं आहे का, चांदीचं, लोखंडाचं, कसलं आहे ते, मातीचं। पण आज प्रत्येकाचं लक्ष त्या शिंक्यावर लागलेलं आहे, त्या मातीच्या मडक्यावर लागलेलं आहे, त्या खापरावर लागलेलं आहे। कधी महाराज ओढतात आणि ते कधी आमच्या खापर हाती येत आहे, काय याचा अर्थ आहे? आज ते खापर सुद्धा या मंडपामध्ये प्रसाद झालेला आहे। आज या मंडपातली माती सुद्धा प्रसाद आहे। काय माती जरी तुम्ही प्रसाद रूपाने जर मस्तकाला लावली तरी भस्म होईल, तुमचं कल्याण होईल। भस्म म्हणजे जे भगवंत लावतात ते, शिवजी लावतात ते, नाही तर तुम्ही वेगळा अर्थ लावाल तरी पण तुमचं कल्याण आहे। प्रसाद प्रसाद म्हणताय, प्रसाद सेवन केल्याने काय परिणाम होतो आपल्या जीवनात? 3 प्रकारचा परिणाम सांगितला महाराज। प्रसादाचा पहिला परिणाम सांगितला, जीवनातलं दुःख संपून जातं। प्रसादाचा दुसरा परिणाम सांगितला, बरं का, चित्ताला प्रसन्नता येते। अगदी वेदांताच्या नुसार जर सांगायचं झालं तर अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती, बरं का, चित्ताला प्रसन्नता येते। नंबर 3 महाराज म्हणतात प्रसादाने काय होत आहे, आपली बुद्धी आत्मस्वरूपात अवस्थित होते आहे। हे प्रसादाचे 3 परिणाम सांगितलेले आहेत। मग का हो हा प्रसाद सहजासहजी मिळतो का? महाराज म्हणतात याच्याकरता काय काय करावं लागतं ऐका। नंबर 1 पुरुषार्थ करावा लागतो। नंबर 2 प्रयत्न करावे लागतात। नंबर 3 प्रार्थना करावी लागते आणि नंबर 4 महाराज म्हणतात प्रतीक्षा करावी लागते। पुरुषार्थ करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, प्रार्थना करावी लागते, प्रतीक्षा करावी लागते आणि मग प्रसादाची प्राप्ती होते। सहजासहजी प्रसाद लाभत नाही आहे। 7 दिवस तुम्ही केलेले परिश्रम आहे आणि 7 दिवसानंतर भगवान तुम्हाला प्रसाद देणार आहेत। आज प्रसाद देणारे गुळखाडी गावचे, एलकुंद्या गावचे, सोनाळे गावचे, शिवनगर गावचे, वैजोळ्याचे, बरं का, हे इकडची मंडळी नका मानू। आज साक्षात या मंडपात जगाचा मानव तुम्हाला प्रसाद देणार। हे हात कोणी दिले? हे आपण मिळवले नाही, देवाने दिले। आता देवाने देवाचं काम केलंय। आता या हाताने कीर्तनात टाळी वाजवायची का या हाताने गणपती बाप्पाच्या पुढे बघा अर्थ लावणारे असे पण असतात। हे आपल्या हातात आहे। पाय मिळवणं आपल्या हातात नाही, पाय मिळवणं आपल्या हातात नाही, पण देवाच्या कृपेने मिळालेले आहेत। तर आपले पाय
कीर्तनाच्या मंडपात गेले पाहिजे, सप्ताहाच्या मंडपात गेले पाहिजेत, का सिनेमागृहात गेले पाहिजेत? हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे बरं का. हे तोंड आपल्याला आपण नाही मिळवलं, ते भगवंतानी दिलेलं आहे. मग भगवंतानी दिलेलं आहे तर या तोंडाने गुटखा खायचा का या तोंडाने तंबाखू खायची का या तोंडाने भगवंताचं नाम घ्यायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. ऐका, महाराज म्हणतात डोळे आपण मिळवले नाही तर ते देवाने दिलेले आहेत. मग आता देवाने दिलेले आहेत ना, तर या डोळ्याने टीव्ही पाहायची, या डोळ्याने मोबाईल पाहायचा का या डोळ्याने भगवंताला पाहायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. अर्थात भगवंतानी भगवंताचं काम केलेलं आहे, आता आपल्याला आपलं काम करायचं आहे. हे स्वातंत्र्य भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. ऐका, भगवंतानी सगळ्यांना सारखं दिलंय. तुम्हाला 2 डोळे आहेत आणि मला काय 3 आहेत का? तुम्हाला 2 पाय आहेत, मला पण 2 पाय आहेत. तुम्हाला 2 हात आहेत, मला पण 2 हात आहेत बरं का. 2 डोळे आहेत, मलाही 2 डोळे आहेत. मला हे सांगायचं आहे, सगळ्यांना भगवंतानी सारखं दिलंय की नाही? सारखं दिलंय. आता काय करायचं हे आपल्या हातात आहे. एक उदाहरण देऊन सांगतो. एका बापाला 3 मुलं होती. तिन्ही मुलांना सांगितलं की तुम्हाला मी 200 रुपये देतो, 8 दिवसात मला 2000 रुपये करून द्यायचे. पहिल्या मुलाला 200 दिले, मधल्या मुलाला 200 दिले, धाकट्या मुलाला 200 दिले. बरं, पहिला जो थोरला होता त्याने 200चे 2000 बनवले. दुसरा जो मधला होता त्याने 200 रुपये तसेच ठेवले आणि तिसरा जो लहान होता त्याने 200 तर संपवलेत, पण लोकांचे 2000 कर्जाने घेतले. ऐका, वडिलांनी सगळ्यांना सारखे दिले होते ना, सारखे दिले होते. मग आता 200चे 2000 करायचे का 200 तसेच ठेवायचे बरं का, का 200 संपवून 2000 कर्ज करायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. म्हणजे त्या पोरांच्या हातात होतं की नाही? तसं परमात्म्याने आपल्याला शरीर दिलेलं आहे. आता या शरीराने, या शरीरातील इंद्रियाने काय करायचं हे स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याकडे सोडलेलं आहे, आपल्याकडे दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल याल तरी याच असा शब्द प्रयोग केलेला नाहीये. याच शब्दातून जबरदस्ती होते. पण याल तरी तुमची इच्छा असेल तर या, आमचा काय आग्रह नाहीये. याल तरी एक शब्द झाला. या रे, यातला जो र आहे, र बरं का, हा पुरुषार्थवाचक शब्द आहे. आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्या प्रत्येक पंतप्रधानाच्या नावामध्ये र शब्द आहे. र शब्द आहे. ऐका, नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू, र आलं बरोबर का. अटल बिहारी वाजपेयी, जरा मदत करा, र आलं की नाही. इंदिरा गांधी, र आलं. राजीव गांधी, र आलं. डॉक्टर मनमोहन सिंग, र आलं. चंद्रशेखर, र आलं. आणि सध्या नरेंद्रभाई मोदी, र आलं. विठ्ठल विठ्ठल. पुरुषार्थवाचक शब्द आहे. याल तरी, यारी बरं का. पण कसे या? लागे या. पूर्वार्धातला तिसरा शब्द आहे लागे या. लागे या म्हणजे संबंध जोडून या. भगवंताकडे नातं जोडल्यानंतर जायचं आहे. त्यावेळेला नातं जोडून जर आपण गेलो तर भगवंताचं आपल्याला प्रेम मिळतं. कोणी कोणी नातं जोडलं महाराज? ऐका, मारुती रायाने श्री राम प्रभूंसोबत दास्यत्वाचं नातं जोडलं महाराज. त्याच्याने काय झालं? मनोनी दाखिले दास्य भाव प्रगट होतोय बरं का. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. परिणाम काय? रामचरण देखील. रामप्रभूंचं प्रेम हनुमंतरायांनी घेतलं. पण ते प्रेम मिळण्याकरता काय केलं? दास्य भावाचा संबंध
आपल्या स्वामींच्या सोबत काय केला, जोडला गेला. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण ऐका. हो, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णासोबत सख्यत्वाचा संबंध जोडला, त्याच्यामुळे सख्य भाव त्या ठिकाणी काय झाला, प्रकट झाला. बरं का. सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप. नंबर 3 गोकुळामध्ये बरं का, नंद बाबा आणि यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्णासोबत वात्सल्याचा संबंध जोडला, त्याच्यामुळे झालं काय, वात्सल्य भाव त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. भगवंताला त्यांनी लेकरू मानलेला आहे. नंबर 4 महाराज म्हणतात गोकुळातल्या गवळणीने देवाशी संबंध माधुर्य भावाचा जोडला, माधुर्य भाव प्रगट झाला, देवाला पती मानलं महाराज त्या गवळणीने. बरं का. पती मानलं. ऐका, आतापर्यंत ज्या ज्या साधू संतांना भगवंताचं प्रेम मिळालेलं आहे ना, त्यांनी भगवंताशी काहीतरी नातं जोडलेलं आहे. सांगू तुम्हाला, देवासोबत काहीतरी नातं जोडा. देवाला बाप माना, देवाला आई माना, देवाला भाऊ माना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. बर का. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतायत, विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विने चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. बर का. महाराज म्हणतात आम्ही विठ्ठलाला बाप मानलं, आम्ही विठ्ठलाला आई मानलं, आम्ही विठ्ठलाला बरं का बहीण मानलं, आम्ही विठ्ठलाला चुलता मानला. हो, आम्ही विठ्ठलाला हो सर्वस्व त्या विठ्ठलासोबत आम्ही काय केलं, नाते संबंध जोडलेला आहे. एकनाथ महाराज सुद्धा वर्णन करून सांगताय, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, बहीण बंधू चुलता दत्त माझा, बहीण बंधू चुलता दत्त माझा. एकनाथ महाराज बोलतायत, दत्त माझी माता आहे, दत्त माझा पिता आहे, दत्त माझी बहीण आहे. सगळी नाते बरं का संतांनी देवासोबत काय केलेले आहेत, जोडलेली आहेत. म्हणून देवाकडे जाताना संबंध जोडून गेलं पाहिजे. यान तरी यारी कसे या, लागे या. कोण कोण या, अवघे माझ्या मागे मागे अवघे या. सप्ताहाच्या मंडपामध्ये प्रवेश करत असताना कोणालाही सांगितलं जात नाही तुझ्या गळ्यात माळ आहे का. माळ असेल तर आतमध्ये ये, आणि माळ नसेल तर आतमध्ये येऊ नको. असं जर मला वाटतं नियम जर लावला तर मंडप आपले रिकामे. बरेच माळकरी आहेत, गळ्यात माळ आहे पण कीर्तनाला जात नाही. विठ्ठल विठ्ठल तो जर संप्रदायाचं काम करत नाहीये, ज्याच्या गळ्यात माळ नाही तो संप्रदायाचं काम करतोय, मग महान कोण. सध्या तरी आमच्या अनुभवानुसार माळकऱ्यापेक्षा ज्याच्या गळ्यात माळ नाही ना तो चांगलं काम करतो, सप्ताहामध्ये चांगली मदत करतो. माळकरी फक्त खेचाखेची करतो, तो करायला लागला की त्याला खेचतो, तो करायला लागला की त्याला खेचतो. आपण करत नाही आणि त्यांना पण करू देत. बरं, ते करत असले की हा त्यांच्या चुका काढतो. हा माणसाचा स्वभाव झालेला आहे बरं का. हो, मग त्याला काय बोलता आलं का, अरे इथे येऊन बोल. खालून कोणी पण बोलताय, खालून इशारा करतात त्या गायन करणाऱ्या लोकांना. खालून करण्यापेक्षा काय येऊन माईक बोल, हे सोपं आहे. 2 तास इथे येऊन बोलणं अवघड आहे. इथं उभं राहून खाली बसून, अरे तो शब्द असा नव्हता बोलायला पाहिजे ना. इथे आल्यानंतर कळेल कोणता शब्द कोणत्या पद्धतीने तुम्हाला बोलता येईल बरं का. हे एवढं सोपं नाहीये, सोपं नाहीये. मला हे सांगायचं आहे की महाराज हो, इथं येण्याकरता कुठल्याही प्रकारे बंधन नाही आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरी नामे.
कशीही या घटनट यावे या मंडपात कोणी दारू पिऊन जरी आला तरी त्याला असं वाटेल माळ घालून गेलो तर बरं होईल. रात्री कोणीतरी माळ घातली गुरुभाऊ. आता मी त्याचा चेहरा सांगू शकत नाही पण टाईट होता. मी सांगितलं बाबा नको रे, म्हणजे त्याचा चेहरा सांगत होता मला. त्यांनी त्यावेळेला घेतली होती का न घेतली होती मी काय वास घ्यायला नाही गेलो, पण मला त्याचा चेहरा सांगत होता की गडी थोडा हा आग्रह केला मी, भाऊ उद्या पाहू आपण. गायके साहेब सुद्धा बोलले त्याला उद्या काल्याचं कीर्तन झाल्यावर. पण महाराज तो तर ओच म्हणत होता, पण त्याची बाई पाठीलाच लागली. ती म्हणते नाही महाराज आजच होऊ द्या, उद्या कामाला जायचं आहे. मी बोले बाबाचं स्मरण केलं, बाबा काय करू आता. तरंगा ज्याने माळ घातली आणि जर त्या ज्याला माळ घातलेली आहे त्याने जर काढली तर त्याचं पाप घालणाऱ्याच्या माथ्यावर पडतं. बरोबर की नाही? बरोबर ना बाबा? बरोबर. पण मी विचार केला आता काय करू, मला तर विश्वास वाटत नाही. पण मग भोळे बाबाचं नाव घेतलं आणि मी पण त्याला कोणाला न कळता, कोणाला दिसून पण नाही त्याच्याकडे माळ करता काय, लोक ऐकत नाही ना. विठाल विठाल असं वाटलं की एक दिवस कथेचा प्रभाव त्याच्यावर पडला. मला हेच सांगायचं आहे, या मंडपात दारू पिणारा जरी आला तरी त्याला बाहेर जाताना असं वाटतं अरे आपण पण गळ्यात माळ घातली पाहिजे ना. सप्ताह बसला की प्रत्येकाला वाटतं माळकरी झालो पाहिजे. पण काला झाला तर परत मनाची चलबिचलपणा चालू होतो. अरे आपण घालून चूक केली. सप्ताहाचं वातावरण असलं ना तर लोकांना वाटतं वा मजा आहे, आनंद आहे. पण काला झाल्यावर जशा त्या काळ्या पिशव्या चालू होतात ना तसं याचं मन परिवर्तन होतं. अरे फार मोठी चूक केली मी. मला हे सांगायचं आहे, हे जे मंडप आहे या मंडपामध्ये कोणी पण या बरं का, इथे कोणालाही प्रतिबंध घातला जात नाहीये. आपण पाहिलं आज 8वा दिवस आहे, कित्येक लोक पहिल्या दिवसापासून या ठिकाणी येऊन गेली, विविध क्षेत्रातली लोक येऊन गेली बरं का. पण इथे कोणालाही बंधन नाही. का तर अवघे महाराज म्हणतात सगळ्यांनी या, हो सगळ्यांनी या, नर या नारी या बाळ या थोर या बरं का. पण मागे मागे या, येताना मागे मागे या. लोकांना मागून येऊन पुढे जायची हौस असते, कळलं तुम्हाला? मागून येऊन पुढे जायची हवस असते. प्रत्येकाला वाटतं माझ्या मागे 5-10 लोकांनी चाललं पाहिजे, वाटतं की नाही? आणि ज्याच्या मागे 5-10 लोक चालतात त्याला वाटतं मी काय आहे, बोला बोला, मोठा आहे. अरे तू मोठा नाही, तू छोटा आहे. तू का फिरवतो मागे, आम्हाला माहिती नाही का, तुला भीती आहे म्हणून. ज्याच्या मागे माणसं असतात आपण समजायचं याला फार मोठी भीती आहे. एकटा फिरतोय ना आपण समजायचं याला कोणी हात लावत नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? चांगलं काम करावं लागेल. अरे चांगलं काम जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला मागे फिरवायची लोकांना गरज पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला वाटतं लोकांनी आपल्या मागे यावं, वाटतं की नाही? यावं वाटतं. पण आपल्या मागे लोक येतात ना, पण त्यावेळेला आपण त्यांना पाहायला नसतो, बरोबर ना? प्रेताच्या मागे लोक चालतात ना, पण तेव्हा तो पाहतो का? त्यावेळेला मात्र सगळी लोक मागे येतात. पण भगवंतानी गोपाळांना सांगितलं अरे येताना मात्र मागे मागे या. पण काही गोपाळ म्हटले सकाळचा काही नाश्ता केला नाही, गडबडीत आलो, आता पोटाला जरा भूक लागलेली आहे. मग काही पुढे पुढे धावण्याचा प्रयत्न करायला लागले. भगवंतानी सांगितलं अरे बरं का मागे मागे या, पुढे पुढे जाऊ नका. हो, पण काही गोपाळांनी प्रश्न केला की हे देवा आम्ही जर तुझ्या मागे आलो तर काय लाभ होईल? महाराज म्हणतात ते गोपाळ सांगतायत भगवंताला आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या मागे गेलो पण वाटोळं झालं. हो, कोणाच्या मागे जावं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तुम्ही ज्याच्या मागे जाता तो कसा आहे हे पहिल्यांदा तपासून बघा. त्याच्या मागे गेल्याने आपलं कल्याण होईल का, आपला उद्धार होईल का हे बघा आणि मग त्याच्या मागे जा. नुसतं खाण्यापुरते लोकांच्या मागे फिरू नका. अशी बरीचशी तरुण पोरं वाया गेली महाराज लोकांच्या मागे फिरून फिरून.
अरे एखाद्याच्या मागे फिरून जर आपलं कल्याण होत असेल ना, आपला उद्धार होत असेल ना, तर जरूर मागे फिरा. पण नुसतं त्याच्या बुटाच्या रश्या बांधायला जर तुम्ही मागे फिरत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. विठ्ठल विठ्ठल. देवाला विचारलं त्यांनी, तुमच्या मागे आम्ही यायला तयार आहे, पण आम्हाला काय मिळेल? भगवंतांनी सांगितलं, आज तुम्हाला पोटभर मिळेल, तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मिळेल. हे तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. भगवान गोपाळाला सांगत, आज पोट भर देतोय. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत आपलं पोट भरलंय का हो? कितीही मिळालं तरी अजून तरी देवाला सांगते, देवा अजून खूप दिला, आता बस, आता काही नाहीये. ऐका, 4 प्रकारचं पोट सांगितलेलं आहे. नंबर 1 शरीराचं पोट, नंबर 2 इंद्रियांचं पोट, नंबर 3 मनाचं पोट आणि नंबर 4 जीवात्म्याचं पोट. आता ही 4 पोट आहेत. या 4ही पोटांचा आपण अधिक काही करू लागले. भगवंताने विचार केला, आता यांना थोडस नियम सांगावा लागेल, आचारसंहिता सांगावी लागेल. दिंडीमध्ये आपण चालत असताना नियम घालून द्यावे लागले. गोपाळांना आचारसंहिता सांगितली. तेच तुकोबर आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. कोणी कोणाशी न बोला. 7 दिवस कोणालाही नाही त्रास झाला. आज तुम्हाला फार गरम होत आहे ना, म्हणून तुमची गरमी निघून जावी, तुम्हाला उष्णता होऊ नये म्हणून वरुण देवाने काय केला, हा वर्षाव केलेला आहे. कधीही आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. विठ्ठल विठ्ठल. 2 नियम सांगितले, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. पहिला नियम हळूहळू चाला. महाराज तुम्ही सांगता हळूहळू चाला, पण इतर प्रमाणे जर पाहिली तर तुम्ही सांगता घाई करा. आल्यालो संसारा थंडा वेग करा, शरणजा उदारा पांडुरंगा. या प्रमाणात घाई करायला सांगतात. करी आयसी धावा धावी
चित्त लावी चरणापी घाई करायला सांग. करावी तातडी परमार्थ. करावी तातडी परमार्थी. इकडे सांगता घाई करा आणि इकडे सांगता हळूहळू चाला. नेमके आम्ही काय करायचं? हळूहळू चालायचं का घाई करायचं? हळूहळू चालणं बरोबर आहे का घाई करणं बरोबर आहे? महाराज म्हणतात दोन्ही पण बरोबर आहे. हळूहळू चाला हेही बरोबर आहे आणि घाई करा हेही बरोबर आहे. ऐका, तुम्हाला पटवून देतो. संसारातून परमार्थाकडे जात असताना करावी तातडी परमार्थी. घाई करा, पण इथे आल्यानंतर हळूहळू चाला. अजून सोपं करून सांगतो. घरातून कीर्तनाला येताना करावी तातडी परमार्थी, पण इथे आल्यावर हळूहळू चाला. आज 2 वाजले तरी हरकत, पण असं काही होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. हळूहळू चाला. एक दुसरा नियम, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणासोबत बोलू नका. वर पत्रे आहेत महाराज, पाणी पडल्यावर पाण्याचा आवाज जास्तच येणार आहे. असं ते काही हरकत नाही आहे. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल आणि पोहोचावा याच्याकरता मी प्रयत्न करतो आहे. महाराज म्हणतात कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणासोबत बोलू नका. कीर्तनात बरीच माणसं बोलण्याचा प्रयत्न करतात. खरं तर बोलू नये. तो वक्ता बोलतोय ना, त्याला बोलू द्या, बाकीच्यांनी बोलू नका. पण कोणी कोणाशी बोलू नये याचा अर्थ असा आहे, परमार्थात केलेली साधना लोकांना सांगू नये. एकादशी करतो हा पठ्या, पण पाणी सुद्धा पित नाही. काय पाणी सुद्धा जेवल्यासारखं झालं भाऊ. पाणी पित नाही एवढा अभिमानाने बोलतोय. जेवल्यासारखं झालं. 4 धामला जाऊन आलो, सगळ्या गावाला सांगतो. महाराज म्हणतात काही उपयोग नाही. पंढरपूरची वारी करतो महिन्याला, मी महिना वारकरी आहे. महाराज म्हणतात ही केलेली साधना कोणाला सांगू नये. कोणी कोणाशी न बोला. का साधना सांगायची नसते? तर साधनेतली ताकद कमी होती, शक्ती कमी होती. मी सकाळी उठून 4 वाजता काकडा करतो. लोकांवर काय उपकार करतो का देवावर उपकार करतोय? सांगू नका. मी एवढे अभंग वाचतो, मी ज्ञानेश्वरी वाचतोय, मी गाथा वाचतोय, मी दररोज कीर्तन करतोय, दररोज कथा करतोय. सांगू नका बरं का. सांगितल्याने त्यातली शक्ती काय होते? कमी होते. न सांगणं, आपण केलेलं साधन लोकांना न सांगणं. बरं का. कोणी कोणाशी न बोला. दुसरा अर्थ असा आहे की महाराज म्हणतात बोलूच नका. आपलं बोलणं काय फार विद्वत्तेचं बोलणं नाही. आपल्या बोलण्याने बरेच संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आपल्या बोलण्याने बऱ्याचशा लोकांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत. बोलूच नका. आणि बोलायचंच असेल तर थोडं कमी बोला, कमी बोला. ऐका, कसं बोलू नये हे 4 पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. नंबर 1 बरं का, कसं बोलू नये तर महाराज म्हणतात कठोर बोलू नये. नंबर 2 कसं बोलू नये? वर्मस्पर्शी बोलू नये. नंबर 3 कसं बोलू नये? असत्य बोलू नये. आणि नंबर 4 कसं बोलू नये? असंबंधपणा बोलू नये. ऐका, कठोरपणाची भाषा नसावी. काही माणसं एवढे कठोर बोलतात, अशी पंगत पडलेली आहे. समजा तो पंगत देणारा मध्ये फिरतो असा बरं का. टाईट मध्ये फिरतोय. मग कोणीतरी म्हणतोय ही पंगत कोणी दिली तुला माहिती आहे का? तो 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 बघ ना, छाती काढून जो फिरतोय ना, तो त्यांनी पंगत दिलेली आहे. म्हणजे तो त्याचा परिचय करून देण्याकरता लोकांपेक्षा वेगळं वागण्याचा काही करतोय, प्रयत्न करतोय. तो त्या वाडप्याला सांगतोय वाडा वाडा वाडा, अरे वाढ. ते वाडपे म्हणतात काय आम्हाला भाड्याने आणलंय काय यांनी? पण तो म्हणतोय अरे वाढ वाढ खूप वाढ. ते महाराज बसलेले आहेत ना, त्याला परत दे काय काजू कतरी. आता गुलाबजाम कशाला म्हणून, कालच खाल्लेली आहे, परत दे परत. असं बोलता बोलता तो बोलणारा बोलून गेला. अरे वाढ वाढ, त्याला काय खायला मिळतं का घरी? याला म्हणतात कठोर बोलणं. आता एवढं बोलल्यावर तो खाईल का? द्यायचं असेल तर प्रेमाने द्या, कठोर बोलू नका. अरे वाढ, त्याला काही खायला मिळतं का? हे बोलणं कठोर आहे. माता माऊली कठोर बोलू नका.
नका कोणाच्या मनाला लागेल असं बोलू. एक, कठोर नसावं आपलं बोलणं. दुसरं, बोलणं आपलं बोलणं असत्य नसावं, खोटं बोलू नये. एकदा खोटं बोलला की 10 वेळेला माणसाला खोटं बोलावं लागतं. खोटं बोलू नये. आणि खोटं बोलणं तुकाराम महाराज म्हणतात पाप आहे. आणि खरं जर तुम्ही बोललात ना तर हरी म्हणजे परमात्मा जोडला जातो. बोलायचं असेल तर खरं बोला, खोटं बोलू नका. तिसरं जे बोलणं आहे, वर्मस्पर्शी बोलणं नसावं. आंधळ्याची पोरं आंधळी, काय झालं आपल्याला माहिती आहे. वर्मस्पर्शी बोलणं नसावं. दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलू नका. आणि चौथं जे काय बोलणं आहे, असंबंध भाषण नसावं. काही काही लोक असे बोलतात, हो काय बोलतात हेच कळत नाहीये. ऐका, एक उदाहरण देतो. एका शाळेमध्ये एका गुरुजीने मुलांना प्रश्न केला की बाळांनो, 1 रुपयाला 40 आंबे, तर माझं वय किती? आता काय प्रश्न आहे का हो? 1 रुपयाला 40 आंबे, माझं वय किती? तुम्ही मला सांगा. या प्रश्नाकडे जर पाहिलं तर उत्तर देणारा सुद्धा विचार करेल, आता याचं उत्तर तरी काय द्यायचं. 1 रुपयाला 40 आंबे, माझं वय किती? काय सांगता येईल का हो? सगळ्या पोरांनी माना खाली घातल्या. सांगितलं बाबा आज गुरुजींना काय झालं, असे का विचारतात गुरुजी. पण एक त्याच्यामध्ये नटखट होताच महाराज. कोपऱ्यात बसला होता आणि शाळेमध्ये वर्गामध्ये कोपऱ्यात बसणारे सगळे काय असतात, पराक्रमी असतात. ते मागे बसून एकामेकाला काय करतील हा अनुभव आपण लहानपणात सगळ्यांनी घेतलेला आहे. ज्याला शिकायचं तो पुढे येऊन बसतो, बाबा पुढच्या बेंचवर बसतो. पण ज्यांना टिंगल टाइमपास करायचं ते मागे बसतात. मागे लवकर शिक्षक जात नाही ना. मग महाराज मागे बसलेला पोरगा असा उभा राहिला, ताटपणाने उभा राहिला, हात वर केलं, गुरुजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. गुरुजीला आनंद वाटला. अरे एवढे विद्यार्थ्यांनी मान खाली घातली, पण हा एकटा, ये इकडे इकडे, तू कोणाचा मुलगा, कोणत्या गावचा? त्यांनी सांगितलं धुळखाडीचा. आता मी कशाला दुसऱ्या गावाचं नाव घेऊ? म्हणजे कोणत्या परिवारातला? म्हणजे जोशी परिवारातला. बरोबर ना, जोशी परिवारातला. अरे कोणाचा? म्हणजे संजयचा. संजय माझ्या परिचयाचा आहे आणि त्याचं नाव घेणं म्हणजे तो माझ्या वयात बसतोय, संजयचा. असं म्हटल्या बरोबर. अरे वा वा, काय तुझा बापही हुशार असेल ना? म्हणे हो आहे ना. वा, बोल काय प्रश्नाचं उत्तर आहे? त्यांनी सांगितलं गुरुजी साधं उत्तर आहे. म्हणे काय? तुम्ही काय प्रश्न विचारला? 1 रुपयाला 40 आंबे, माझं वय किती? सांगू तुम्हाला? गुरुजी तुमचं वय 42. अरे गुरुजींना म्हटलं एवढं सत्य कसं काय सांगता आलं, एवढं खरं कसं काय सांगता आलं? अरे खरंच माझं वय 42 आहे, तुला कसं काय सांगता आलं? तो म्हणतो जाऊ द्या ना गुरुजी, तुम्हाला उत्तर मिळालं ना. अरे उत्तर मिळालं बरोबर आहे, पण त्याची जी मांडणी कशी केली, रीत काय आहे ते तर सांग. पुढे जर एखाद्याने असा प्रश्न मला विचारला तर मला सांगता येईल. त्यांनी सांगितलं गुरुजी आंबे खा, कशा लोक ते मोजायच्या भानगडीत पडतात. जेवायला भेटतं ना, ते कोणी दिलंय, कुठून दिलंय, काय याच्याशी घेणं ते नाही. काही लोकांना चौकशा फार लागतात. अरे काय गरज आहे का? 8 दिवस आनंद मिळतो तो घे ना. एक पंखा कोणी दिला, हे मंडप कोणी दिलं, काय करायचंय तुला? आनंद घे. माणसाला चौकशा करण्याची खूप सवय असते. ऐका, गुरुजी म्हटलं अरे सांग ना बाबा, मला सांग. त्यांनी सांगितलं गुरुजी नका हो, कशाला उगीच नाही म्हणे, सांग. आग्रह केला. मग शेवटी नाईलाजाने त्यांनी सांगितलं म्हणे गुरुजी तुम्ही आग्रह करता म्हणून सांगतो. माझा भाऊ एक घरी आहे, त्याचं वय 21 आहे, तो हाफ मॅट आहे. मी अनुमान लावलं तुमच्याकडे पाहून, तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या प्रश्नाकडे, बरं का. अनुमान लावलं आणि मी सांगितलं तुमचं वय 42 का? तर तुम्ही फुल आता तुम्ही सांगा हे बोलणं कशाच्या संबंधाने आहे हो? याला म्हणतात असंबंधपणा. आता तरी गुरुजीने अपमान झाला म्हणून गप्प बसावं ना. काही माणसं अपमान झाली तरी थांबत नाही. अरे आता थांब ना, जरा अपमान झाला ना तुझा आता, तरी पण पुढे जातो आहे. काही माणसं 7 दिवस सप्ताहाला येत नाही, पण काल्याच्या कीर्तनाला ते हंडी धरायला असतात. त्याने कुठेतरी ऐकलेलं असतं 7 दिवस नाही आलं तरी चालेल, पण 8व्या दिवशी पगाराला यायचं. हा, हे ऐकलेलं असतो. तो 8व्या दिवशी पुढे येऊन बसतो. ऐका, महाराज म्हणतात आता थांबाव ना. गुरुजींनी त्याला विचारलंय काय रे तुझा जन्म कधी झाला? तो म्हणतो गुरुजी तुम्हाला एवढ्या कशाला चौकशा पाहिजेत? मग तो मुलगा म्हणतो गुरुजी ऐकत नाही तर मग आपल्याला पण थोडस गुरुजीला उत्तर द्यावे लागतील. सांगितलं गुरुजी मंगळवारी माझा जन्म झाला. आता पोरगा पण थोडा नटखट होता, त्यांनी पण विचारलं
गुरुजी तुम्ही माझा जन्म विचारता बरोबर ना, मी सांगितलं माझा जन्म कधी झाला. मग आता गुरुजी हा 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 बा आता गुरुजी गुरुजी म्हटल्यावर त्यालाही खाली बसवत नाही. राहिला होता उभा पण त्याला खेचला खाली. तो म्हणतो कधीपासून शाळेचा विषय चालू आहे, कोणीतरी उभं राहिलं पाहिजे प्रतिनिधी. राहत होता तो प्रतिनिधी उभा. त्यावेळेला गुरुजीने विचारलं, त्यांनी उत्तर दिलं. पण त्या पोराने आता विचारलं गुरुजी तुमचा जन्म कधी झाला. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं अरे माझ्या जन्माची तारीख माझ्या जन्माचा वार रविवार आहे. पोरग म्हटला गुरुजी खोटं बोलता तुम्ही. म्हणे का अरे रविवारी सुट्टी असते ना. म्हणजे तुम्ही मला सांगा हे बोलणं आहे ना, या बोलण्यामध्ये असंबंधपणा आहे. विठ्ठल विठ्ठल बोलायचं झालं तर कसं बोला. ज्ञानोबाराय सांगतात साचानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. हो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी बोलण्याची नाही आता देवाविन काही एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागमो धरावा तेने ब्रह्मानंदा होय जवा हरे राम गोविंद वासुदेव एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागमो धरावा तेने ब्रह्मानंदा होय आघमागा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. असं बोला बरं का. तुमच्या बोलण्याने परमात्म्याने डोलावं. हो असं बोला. म्हणून कोणी कोणाशी न बोला. चुकीचं बोलण्यापेक्षा दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा चांगलं बोला. देवाच्या संबंधाने बोला. कोणी कोणाशी न बोला. मग सगळे गोपाळ जास्तच घाई करायला लागले. भगवंताला वाटलं यांना जास्त भुका लागलेल्या आहेत. 12 वाजले ना, 12 वाजले भुका लागलेल्या आहेत. मग भगवंतानी विचार केला आता भुका लागली जे मिळेल ते खातील. रस्त्याला वडापाव मिळाला तरी खातील, पुढे डोसा मिळाला तरी खातील. आता यांना थोडंसं आवरावं लागेल. मग भगवंतानी त्यांना सांगितलं की बाबा रे तुम्हाला मी संदेश देतो आहे की तुम्ही हे विषय रसामध्ये मग्न होऊ नका, विषय रस सेवन करू नका. तुम्हाला ब्रह्मरसाची मेजवानी मी ठेवलेली आहे. हे भगवंताचं बोलणं तुकोबर आहे. शेवटच्या चरणात सांगतात पुरे म्हणाल तोरी तुका म्हणे सांडा घाटी तिने नका भरू पोटी. मी ब्रह्मरसाचं बरं का सेवन करण्याकरता तुम्हाला ठेवलेलं आहे. तुम्ही विषय रसामध्ये गुंतून राहू नका, विषय रस सेवन करू नका असं भगवान त्या गोपाळांना सांगतात. ते तुकोबर आहे. आपल्याला अनुवाद करून सांगतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठोबा बोला बोला बोला
घरी आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तू वरी. अभंगाचा भाव मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. उर्वरित अगदी 1-5-10 मिनिटात भगवंताची एखादी लीला सांगतेकडे जातोय. खरं तर मिळू द्या सगळ्यांना गायला. ही मंडळी दररोज यायची महाराज. आता कथेमध्ये सर्वांनाच काय आपण गायला दिलं नाही, देऊ शकत नाही आहे. पण जी मंडळी दररोज यायची पण त्यांना गायला मिळालं नाही, काही नाही, 5-10 मिनिटं जास्त झाली तर काही बिघडणार नाही. तसे काही तुम्ही 10 वाजता येऊन इथं बसला नाही हे मला माहिती आहे. म्हणून 10ला जर जे बसले असतील तर त्यांनी 12 वाजेची अपेक्षा करावी. पण तुम्ही येतानाच 11 वाजवलेले आहे. त्याच्यामुळे आता 11 ते तुम्हाला सोडेल कोण? सध्या मी कोण आहे? हा, मी ठरवलं जय विठ्ठल तर जय विठ्ठल. मी जर ठरवलं नाही अजून आपण थोडंसं बोलूया, तर तुम्ही काय कराल? करून करून फक्त कानात येऊन सांगू शकता आता बंद करा ना. पण मी तसं करणार नाही. मी वेळेतच तुम्हाला सोडणार आहे. एवढ्या दिवस आपण नाही वेळ घेतला तर आज वेळ घेऊन कशाला बदनामी करून घेऊ? बरोबर की नाही? अलीकडे लोकांना 5 मिनिटं अगोदर सोडलं ना तर लोक म्हणतात अरे वा वा काय कीर्तनकार होता, त्याला परत ठेवा. पण जास्त वेळ घेतली ना लोक म्हणतात याला डिलीट करा. का? अरे जास्त वेळ घेतो, आपल्याला काही तेवढी वेळ आहे का? काही काही लोक वेळ काढून आलेले आहेत. त्या दादांनी मला रात्री विचारलं बरं का, नाही मान खाली घालू नका, तुम्हाला काय बोलत नाहीये. त्यांनी विचारलं महाराज उद्या कीर्तन 10 ते 12 होईल का? म्हणे हो ना, काही शंका आहे का? नाही मला कामावर ऍडजस्ट करून यायचं आहे. अशी पण मंडळी असते. बरं आज रविवार जरी असला तरी गोडाऊनला कामाला जाणाऱ्या पोरांना सुट्टी, मग त्यांना सांगून यावं लागतं त्या साहेबाला. मग त्यांनी मला सांगितलं 10 ते 12 होईल का? म्हणे होईल. मग त्यांना ती वेळ तिथे सांगून आली असेल ना, मी 12 वाजता कीर्तन झालं का 1 वाजेपर्यंत मी येतो. अशी काही मंडळी आहे. कोणाला बरं का माझ्यामुळे किंवा मी लेट कीर्तन केल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता मी घेणार आहे. ऐका महाराज म्हणतायत माझी वाणी तुझी वर्णी ज्या वेळेला अधर्म वाढला जातो ना त्यावेळेला धर्माची संस्थापना करण्याकरता परमात्मा येतोय. आपल्याला सगळ्याला माहिती आहे. यदा यदाई सगळ्यांना पाठ आहे. परित्राणाय साधूनाम सगळ्यांना हे 2 श्लोक काय आहेत पाठ आहेत. कशाकरता परमात्मा येतो? अधर्म घालवण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता, साधूचं रक्षण करण्याकरता परमात्मा येतोय. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात बरं का, परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. त्या गोकुळातल्या नर नारी बाळ सगळे आनंदित झाले. का? तर देव जन्माला आलेले आहेत ना. बरं का, परमात्मा हो गोकुळामध्ये आल्यामुळे किती आनंद झाला. रंगवलो नला रास
गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, सगळीकडे आनंदच आनंद महाराज. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, पण कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळका व सुटला. इकडे मात्र दृष्ट लोकांना काय झाली, भीती वाटायला लागली. बरं का हो, आता कृष्ण लवकर मोठा होईल का? माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मला जोपर्यंत भाजीचा वास येत नाही, वरणाचा वास येत नाही, तोपर्यंत मी कीर्तन बंद करत. जरा वरणापासून भाजीपासून बाजूला व्हा. तुम्ही सांगू नका झालंय म्हणून, मला वास येऊ द्या. नाही झाला अजून, हा होण्याच्या तयारीत आहे. हनुमान महाराजांचा तिकडनं इशारा आहे ना मला, हा म्हणजे जवळजवळ होत आलेला आहे. पण वास जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी बंद करणार नाही. हो, काल्याच्या कीर्तनाला मंडपात वास आला पाहिजे ना, प्रसादाचा सुगंध घेता आला पाहिजे आपल्याला. ऐका, महाराज म्हणतात इकडे आनंद आहे आणि इकडे मात्र कौसाधिक मंडळीला दुःख झालेलं आहे. हो, परमात्मा लहानपणी महाराज खोडकर, लहानपणात कुठल्याही पोराचं काहीतरी असतं महाराज. काही पोरं अंगठा तोंडात घालतात हाताचा, काही पायाचा अंगठा काय करतात तोंडात घालतात. परमात्मा काय करायची माहितीये का? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. पण तिने ठरवलं आज शेवटचा दिवस आहे, आज नाचल्याशिवाय राहायचं नाही महाराज. वेद होऊनपर्यंत नाचायला लागली महाराज. बरं का, तळवे तळहात एकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. लहानपणात एक सांगू, 7 दिवस आपण सांगत होतो नाचा नाचा नाचा. एक आजीला इथं नाचायला लाज वाटत होत, ते नाचलीच नाही. पण काल्याचं कीर्तन झाल्यावर रात्री 2 वाजता आपल्या बेडवर उभी राहून नाचायला लागली. ते पाहिलं नातवाने, तो धावत गेला. आजोबा आजी नाचते. आजोबांनी पाहिलं, पोरांना सांगितलं, अरे हिला ठाण्याला घेऊन जा. आता हेच नाचणं जर तुम्ही घरी करायला लागलात ना तर पोरं तुम्हाला ठाण्याला घेऊन जातील. आता बस इथपर्यंत नाचलात ना, आता घरी परत नाचू नका. नाहीतर उगीच कोणीतरी संध्याकाळी प्रयोग करायला जाईल, करू नका. उगीच तुम्हाला तिकडे जावं लागेल. महाराज म्हणतात हो, भगवंतांनी अनेक प्रकारच्या लीला केल्या. म्हणतात लीला करत असताना या गवळणी सगळ्या गाराने घेऊन यायला लागल्या. गाराने कोण अंत पुरुष मंडळी नाही. माझ्या पोराला मारलं, पोरांवरून भांडणं करता तुम्ही महिला.
एवढ्या कमी विचारायचे आहात तुम्ही, एवढ्या खालच्या विचारायचे आहात. भांडण करतात दुसऱ्या बाईला जाऊन, मग माझं पोरग तसं नाही. दुनियाला माहिती आहे तुझं पोरग कसं आहे, पण तू मान्य करत नाही ना. पण दुसऱ्याच्या दारात जाऊन भांडण करते. पण महाराज अशा गवळणी यशोदेच्या दारात आल्या, सांगायला लागल्या तो कष्ट काय किती त्रास देतो आहे. त्यावेळेला यशोदा माता म्हणते, अगं बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे तारे, सगुण गुणाचे तारे, किसे गोजिरवाने किसे गोजिरवाने किसे गोजिरवाने किसे गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराण गे गोकुळीच्या नाणे. अरे काय सांगता, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचं माझं बाळ आहे, माझ्या अंगणात खेळताय आणि का तुम्ही लटका त्याच्यावर आळ घेता. बऱ्याचशा गारणे आल्या, एक गवळण आली महाराज, ती ऐकतच नाही. ती म्हटली थांब, तुला आता माझा इंगाच दाखवते. तुझ्यात हिंमत असेल ना लोकांच्या दारात चोरी करतोय, घरात चोरी करतोय ना, माझ्या घरी करून दाखव. देवाला चॅलेंज केलेलं आवडत नाही. देवाने सांगितलं पेंद्या हे कुठला आहे, सोनाड्याचा आहे, घे त्याचं घर नंबर लिहून घे. लिहून घेतलं महाराज. रात्री ही मंडळी सोनाड्यात गेली आणि त्या माणसाच्या घरात काय झाली, शिरल्यानंतर मटकी फोडली, तिथलं दही दूध खाल्लं. पण देवाने सांगितलं जाता जाता थोडासा आपला पण इंगा दाखवायला पाहिजे ना. बाई भल्या मोठ्या केसाची होती, तुमच्यासारखी नव्हती, लहान केस होते आणि याची मस्त अशी दाढी होती बरं का. आता थोडासा असा भाग होता की ही 6 फुटाची होती आणि हे वामन अवतार 3.5 फुटाचं. तुम्ही सांगा अशा एकदा मागे बाई कशी चालेल हो, बाईला पुढेच चालावं लागेल की नाही. हो, देवाने काही नाही अशी गाठ मारली, परमात्मा निघून गेले. आणि सगळ्यांना सांगितलं होतं सकाळी सकाळी सोनाळे गावातून हरट कुटुंबातून आहे का कोणी हरट, इथं कोणी आहे का हरट आहेत ना. बर XYZ कोण आहेत म्हणून श्रीनाथ दादा आहेत ना, आहेत. हो, त्यांच्या घराजवळ जाऊन उभे राहा. लोकांना दुसऱ्याला तमाशा पाहायला खूप आवडतं. महिला मंडळ भांडण झाल्यावर तुम्हाला आमंत्रण दिलं जातं का, तरी पण दुसऱ्याचं ऐकायला. आपलं भांडण चालू झालं का मग टेप लावायचा, लोकांना आवाज जाऊ नये म्हणून, बरोबर की नाही. असं नाही, दुसऱ्याचा वाद दुसऱ्याचं भांडण ऐकला जाण्यापेक्षा तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करायचा. महाराज सांगितलं बाबा अशा अशा घरातून एक सोंग बाहेर येणार आहे. सकाळी सकाळी सगळी मंडळी दारात येऊन उभी राहिली. आणि महाराज पहाटेच्या वेळेला तुमच्याकडे कोण उठतं अगोदर, तुम्ही उठता का हे उठतात, लवकर लवकर बोला. आम्ही बरं आहे, मला हेच ऐकायचं आहे. तुम्ही उठता बरोबर ना, ह्या उठतात, तुम्हीच उठता मला माहिती आहे, तुम्ही उठता. आता तुम्ही सांगा ती बाई उठली अगोदर. आता एक गाठ मारल्यामुळे त्या बाईचे तुमच्यासारखे केस नव्हते, बॉबकट नव्हती, लांब केस होते हा, आणि याची दाढी होती तुमच्यासारख्या असा दाढ्या मिशा काढणारा नव्हता तो. उठल्याबरोबर झटका लागला याच्या दाढीला. हा म्हणतो एवढी डोबी झाली तू, अजून पण झटके मारते. म्हणते आणि काय तुझं वय झालं जरा हिशोबात बोल. काय बोलताय तुम्ही, काय तुम्हाला बोलण्याचा अंदाज आहे का. अहो मी नाही काही केलं, हो नाही काही केलं. आता हिने झटका मारल्याबरोबर त्याच्या दाढीला झटका बसला. परत ही उठल्यामुळे हिच्याही वेणीला झटका बसला. दोघांमध्ये वाद चालू झाला. ही त्याला बोलते आणि ती याला बोलते. मग दोघांनी विचार केला अरे आपण भांडून उपयोगाचं नाही आहे, हे कनेक्शन एकच ठिकाणी आहे. मग कापून पाहिलं कापत नाही, जाळून पाहिलं जळत नाही. मग लक्षात आलं त्या गवळणीला आपण भगवंतासोबत जे चॅलेंज केलं त्याचा हा परिणाम आहे. मग चला आता देवाकडे, दुसरा पर्याय नाहीये. सकाळी दरवाजा उघडला, गोपाळ कृष्ण भगवान
आता तुम्हाला हात वर करायची सवय लागली असं उघडले बरोबर महाराज. आता तुम्ही मला सांगा, जो बुट्टा आहे तो मागेच चालणार ना, आणि जे उंच आहे तो पुढे चालणार. आता ती बाई उंच असल्यामुळे ती पुढे चालायला लागली. त्याच्या केसाला याची दाढी, हे आपला असं. लग्न करताना गोरी पोरगी बघू नका, फार सुंदर नका बघू, पण उंचीचं निदान बघा. बरेचसे बरं का पुरुष त्या बाईपेक्षा बुट्टे आहेत. हो, करताना असं करा, ती आपल्यापेक्षा एवढ्या अंतरात तरी असावी बरं का, आणि ती आपल्यापेक्षा जास्त शिकलेली नसावी. आपण तर 10वी शिकलोय ना सुभाष, तर ती 8वी शिकलेली पाहिजे, आणि आपण 10वी शिकलोय, ती 12वी शिकलेली जर असली ना, तर ती जेवलेलं आपल्याला उचलावं लागेल, ती बोलू देणार नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी, त्याचं लग्न झालं नाही त्यांनी ध्यानात ठेवा. मग झालं काय, महाराज म्हणतात हा सगळा गोंधळ कुठे गेला, नंद बाबाकडे गेला. कृष्णाला सांगितलं, हे कृष्णा का लोकांना त्रास देतोय. भगवंतांनी पाहिलं, महाराज ती गाठ सुटून गेली. अशा बऱ्याचशा बरं का खोड्या भगवंतांनी केल्या. शेवटी यशोदा माता म्हणायला लागली, आता फार याच्यापासून त्रास होतोय, याला आता आपण शाळेला पाठवू. त्यावेळेला कोणती शाळा होती महाराज, तर गाई वगैरे जंगलात चारायला घेऊन जाणं. तो मग सांगितलं त्या कृष्णाला, हे कृष्णा पण ऐकत नाही, वाजवणारे पण ऐकत नाही, मी तरी काय करू त्याला. खर तर 8वा दिवस आहे, तुम्हाला कंटाळा यायला पाहिजे होता, श्रोत्यांना कंटाळा यायला पाहिजे होता, पण तुमचे पण चेहरे मला असं वाटत नाही तुम्हाला कंटाळा आला माझ्या बोलण्याचा. कारण का 8व्या दिवशी पण तुम्ही जसे पहिल्या दिवशी मी पाहिले होते तसेच 8व्या दिवशी आहात, म्हणजे तुम्हाला माझं बोलणं पचलं हे माझ्या लक्षात येत आहे. ऐका, आता तिथे पण गेल्यानंतर हा बाबा काही गप्प बसायला तयार नाही. काही माणसं कुठं पण जाऊ द्या, ते तसेच. तिथे पण गेल्यानंतर सगळ्या गोपाळांना घेऊन हमामा, लगोडी हे सगळे खेळ खेळायला लागले. मग काही गोपाळ म्हणे, आता असं करा, 12:30 वाजले ना, 11 वाजता तुम्ही बोलले होते ना, कीर्तन चालू झालं, ठीक आहे, मग आता 12:30 वाजले, आता काही करा, सोडा, आम्हाला भुका लागलेली आहे. काय खेळायाचे सुख, आता काय करा, खेळ मोडावा परता. आता खेळ मोडा, सगळ्या शिदोऱ्या एक केल्या बरं का. आणि महाराज भगवंतानी गोपाळांबरोबर जो यमुनेच्या वळवंटावर जो काढा केला, तोच काला वारकरी संप्रदायामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी केला जातो. गोपाळ कृष्ण भगवान, गोपाळ कृष्ण भगवान, भोलेनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, या ठिकाणी तुम्ही 7-8 दिवस येऊन या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. आनंद सुद्धा खूप मंडळीने या ठिकाणी
कथेच्या माध्यमातून घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व माता भगिनी वर्ग, पुरुष मंडळी, सगळे अगदी पंचक्रोशीतून आलेली भाविक मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. या शिवमंदिराच्या सर्व मंडळाला धन्यवाद देतो आहे की असा हा सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी दरवर्षी संपन्न करत आहात. एकदा सर्वांना धन्यवाद. माझ्याकडून या तरुण मंडळीला धन्यवाद देतो आहे. गेली 8 दिवस झाले या ठिकाणी सगळ्यांना महाप्रसाद वाढण्याचं काम ही तरुण मंडळी करते आहे. महिला मंडळसुद्धा त्याच्यामध्ये खूप प्रमाणात सहभागी होत आहेत. आता ते काही सगळी मंडळी एका गावची नाही आहेत, पंचक्रोशीतून आलेली सगळी मंडळी आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्यासोबत सगळी ही गंधर्व सभा या ठिकाणी मला कथेकरता म्हणून लाभली. त्याच्यामध्ये आदरणीय दिलीप महाराज आहेत, आदरणीय गुरुनाथ महाराज आहेत, आदरणीय सिद्धार्थ महाराज आहेत, बरं का, आदरणीय दशरथ महाराज, आदरणीय रमेश महाराज, बरं का, ही सगळी मंडळी कथेकरता मला या ठिकाणी 7 दिवस उपलब्ध झाली. आणि आजसुद्धा परिसरातून बरीच मंडळी या ठिकाणी गायन साथ करण्याकरता उपस्थित आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो आहे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि याच ठिकाणी मी ही सेवा भगवत चरणी समर्पित करतो. तुका म्हणे जपा या भक्त समुदायाला विनम्र अभिवादन करून आणि सर्वांचं प्रथमतः मी शब्द सुमनाने आभार मानतो. आणि आता थोडक्यात मी सर्वांचं इथे या ठिकाणी आहे. आपण 8 दिवस आपल्याला आणि गंगा चौधरी यांचा सन्मान करतील. परघडी कुंडली कोरदा हरिविठ्ठल आपल्या समाजाला दिसले पाहिजेत. आणि त्याची भावना त्यांच्या तोंडातूनच ऐकताना मला समाधान वाटायचं. महाराज म्हणजे भोजन करत असताना, माणूस जेवण करत असताना बोललं पाहिजे, पण एवढ्या समाजाला पुरेपूर अगदी आणि खरं शंभू महादेवांचा धन्यवाद. 500 रुपये.
तसेच या सत्कार्यामध्ये ज्या भाविकांनी आणि तसेच जगदीश मधुकर पाटील मुक्काम इटाळे सरपंच 10,000 रुपये. धन्यवाद. त्यांनी देणगी दिलेले कोणाचं कळत नाही कळत चुकून कोणाचं नाम उल्लेख झाला नसेल कृपया आपण माईक कसे येऊन काही मंडळी आहे यांना सूचित करून त्यांनी आपला नामाचा उल्लेख करण्यात येणार आहे. संदीप कचरो हराड मुक्काम सोनाले. सर्वांनी शांत राहा. प्रसाद घेणारे मंडळी शांतपणे चालू ठेवा, बोलू नका. असे असणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहित करा. आणि देशातून आणि आता आणि सकाळी 4 नाही वाजवायचे तर ते आणि आजूबाजूला असलेलं सर्व खेड कचरा काढतायत आणि आपल्याला स्वच्छ परिसर अंतःकरणाने क्षमा करावी अशी मी या मंडळाच्या वतीने सर्वांना विनंती करतो. आणि माझी वैयक्तिक देखील विनंती असेल की कोणीही त्याबद्दल संकोच बाळगू नये. आणि खरोखर आजयचं नाव रात्री बरी आठवण केली, माझ्याही लक्षात होतं, महाराजांनी आठवण केली. खरोखर अतिशय उत्कृष्ट आणि ऑपरेटर आमच्या गावचे अजयजी चौधरी. अजय ये वरती नाही या दोघे तिघे पण या तुम्ही या. आणि कुठेही गावामध्ये असो परिसरामध्ये असो फोन इकडनं जातो तर अजय कृपया ही हरिपाडा करता भरपूर मंडळींनी उपस्थित राहायचं आहे.